ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी जालन्यात दीपक रणवरे यांचं आमरण उपोषण। रणवरे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 6वा दिवस। मी आणखी 2 दिवस वाट पाहणार, त्यानंतर मी पाणी पिणं बंद करणार, दीपक रणवरे यांचा इशारा। शासनाचा जोपर्यंत ठोस निर्णय येत नाही तोपर्यंत मी उपोषणावर ठाम राहणार। रणवरे सरकारवर भरोसा ठेवावा की नाही ठेवावा या गोष्टीची चिंता आहे। रणवरे ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी जालन्यात दीपक रणवरे यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। रणवरे यांच्या आमरण उपोषणाचा आज 6वा दिवस आहे। मी आणखी 2 दिवस वाट पाहणार, त्यानंतर मी पाणी पिणं बंद करणार असा इशारा उपोषणकर्ते दीपक रणवरे यांनी शासनाला दिलाय। आमरण उपोषणाच्या 6व्या दिवशी आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजेदरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत ते माध्यमांशी बोलत होते। शासनाचा जोपर्यंत ठोस निर्णय येत नाही तोपर्यंत मी उपोषणावर ठाम राहणार असं देखील दीपक रणवरे म्हणाले। सरकारवर भरोसा ठेवावा की नाही ठेवावा या गोष्टीची चिंता आहे असं म्हणत रणवरे हे सरकारला ब्राह्मण समाजाकडे का दुर्लक्ष करत आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। ब्राह्मण समाजावर होत असलेली चिखलफेक थांबवण्यासाठी तसा महिलांना किंवा अपंगांना एक विशेष कायदा आहे, असा विशेष कायदा करावा। पौरोहित्य करणारे आमचे बंधू आहेत, अशा पौरोहित्य करणाऱ्या बंधूंना 5,000 रुपये मानधन द्यावे, ते असं आमच्या मागण्या आहेत। त्या मागण्या शासनानं लवकरात लवकर पूर्ण कराव्या। 2 दिवस आम्ही वाट पाहणार आहोत। 2 दिवसानंतर मी सध्या पाणी पितो, 2 दिवसानंतर मी पाणीही पिणार नाही, पाणी बंद करणार आहे। जोपर्यंत शासनाचा ठोस निर्णय काही येत नाही तोपर्यंत मी या गोष्टीवर ठाम राहणार। कालच्या आलेल्या नेते मंडळींनी प्रत्येकानं आश्वासन दिले, आम्ही उद्या मुख्यमंत्र्याकडे जातो, मुख्यमंत्र्याकडनं आपल्याला जे काही आहे आपला निरोप आम्ही त्यांच्यापर्यंत देऊ, तुमचा मेसेज तिथपर्यंत पोहोचून काही ना काहीतरी निर्णय करतो। पण आता आम्हाला सरकारवर भरोसा ठेवावा का नाही ठेवावा त्याच गोष्टीची चिंता आहे। कारण एखाद्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितल्याच्या नंतर परत त्याच गोष्टीसाठी उपोषणाला बसावं लागतं ही शोकांतिका आहे। म्हणजे सरकार ब्राह्मण समाजाकडे का दुर्लक्ष करतं हा सगळ्यात मोठा विषय आहे। आमची संख्या कमी आहे म्हणा किंवा आम्ही एखाद्या एकाच्याच पाठीमागं आहेत असाही एक काही सूर येतो किंवा तुम्ही त्यांचे आहेत आमच्याकडं नाही, आमचे त्यांच्याकडं नाही, म्हणून इथं काही राजकारणातला विषय नाही आहे। परंतु केवळ ब्राह्मण आहेत, शांतताप्रिय आहेत, कुठल्याही गोष्टीमध्ये यांना धिंगाणा तोडफोड वगैरे काही आवडत नाही, म्हणून ब्राह्मण समाजाला वेळोवेळी हे सरकार हिंसाचं काम करते। आणि अशा शासनाला जो समाज शांत आहे, ज्यांच्यामध्ये सगळी कुवत असताना त्यांच्या लेकरा बाळाला शिकायला पैसे नाही, असा सगळा याबाबत विषय शासनानं लक्षात घ्यावा। त्याचबरोबर काही पक्षातले काही लोक या आंदोलनाला बदनाम करण्याचा त्यांना विडा घेतलेला आहे। काही यूट्यूब चॅनलवाल्यांनी उलट्या पुलट्या काहीतरी माहिती देऊन त्यांनी काहीतरी व्हिडिओ बनवला आहे, मी त्यांचे आभार मानतो, हरकत नाही, ते त्यांचे विषय, लोकशाहीमध्ये सगळ्याला या गोष्टी करता येतात। परंतु हा कुठल्या पक्षाच्या विरोधातला नाही, कुठल्या शासनाच्या विरोधातला नाही, कुठल्या व्यक्तीच्या विरोधातलं हे आंदोलन नाही। हे आंदोलन आहे की जे गरजवंत ब्राह्मण आहेत, या गरजवंत ब्राह्मणाचा लढा आहे, यासाठी मी स्वतः आमरण उपोषण करत आहे। मला काही फोन आले, काही मेसेज आले की तुम्ही जर हे आंदोलन केलं तर तुम्हाला त्रास होईल, तुम्ही आधीच अडचणीत आहात, तुम्ही एखाद्या पक्षाचे हे करत आहात, वेळ सांगा ना। पण अशा लोकांना मी सांगितलं की बाबा मी जीवावर उदार झालेलो आहे, तिथं येऊन माझी समाजासाठी मदतीची तयारी, कोणी त्रास काय देणार याच्यापेक्षा जास्त। म्हणून मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर हा विषय संपवावा। कालपासून खासदार कल्याण काळे, आमदार कैलाजी गोरंट्याल, आमदार राजू
माजी मंत्री अर्जुनजी खोतकर साहेब आणि आज माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितलं की आपल्या मागण्या फार आहेत आणि ह्या आम्ही शासनापर्यंत पोहोचून लवकरात लवकर मार्ग काढू. तर कोणता पक्ष तुम्हाला बदनाम करतोय? वेळ आल्यावर मी तुम्हाला सांगेल नाही, की माणसाचं नाव नाही, पण तुम्ही आता बोलताना सांगितलं की काही राजकीय पक्ष तुम्हाला काही बदनाम करताय. राजकीय पक्षातले पदाधिकारी जेणेकरून मी तुम्हाला पक्षाचं नाव सांगणार नाही आणि त्याचंही नाही, मग असं जेणेकरून कसं तुम्ही स्वतःच म्हणाले की पक्ष बदनाम आज करताय सांगतो ना तुमच्याकडे? की आज अनेकांना असं वाटतं की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे याचा एक पदाधिकारी म्हणून मला या ठिकाणी लोक बसवलेलं आहे. असे काही आपल्यातलेच लोक रणनवरे साहेब, तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत का दुसऱ्या पक्षाचे आहेत? आम्हाला त्या पक्षाशी काही देणं घेणं नाही. तुमच्या ठाकरे पक्षाशी घेणं आहे ना भाजपशी घेणं आहे ना कोणाशी घेणं आहे. तुम्हाला कोणता पक्ष बदनाम करतोय हा माझा प्रश्न, जे की तुम्ही स्वतः सांगितलेला आहे. बरोबर आहे तुमचं. मी तुम्हाला वेळ आल्यावर त्या गोष्टीची 2 दिवसानंतर मी स्वतः आपल्याशी बोलून हा विषय नक्की तुम्हाला क्लिअर करेन कोण कोण आहे. कारण माझ्याकडे आता लेखी जे काही आहे आम्ही त्याचे सगळं काढू आणि ते तुमच्याकडे देऊ. तुम्हाला स्थानिक मंडळीचा प्रतिसाद कमी मिळतोय का? ही गोष्ट नक्की आहे. स्थानिक काय मंडळी मिळतोय तो कमी? काय झालं ते कमी? का आता ते अरे बाकीचं तर काही माहीत नाही. स्थानिकचा आमदार प्रवृत्ती करणारे जे आमचे बंधू आहेत त्यांच्याकडे श्रावण महिना असल्या कारणानं खूप मोठे कामं आहेत. ही गोष्ट नक्की आहे. बाकी येऊन प्रत्येकजण यायले चालले पण ग्रामीण भागातून दुसऱ्या शहरातून बाकीचे कालही खूप मोठ्या सुट्ट्या असल्या कारणानं 4-5 दिवस सुट्ट्या होत्या. लगातार सुट्ट्या असल्या कारणानं लोकांचं प्लॅनिंग आहे किंवा कुठेतरी बाहेर गेले तर पण त्याही मागच्या फ्लोपेक्षा यावेळेस थोडा कमी स्थानिकचा सहभाग आहे. कारण त्याच्यामागं हे आपलं शहर आहे, इंडस्ट्री शहर आहे. काही लोक येतात, थोडा वेळ बसतात आणि निघतात. तुमच्यावर आरोप आहे की मागच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही काही ठराविक लोकांना घेऊन गेले आणि परत आल्यानंतर तिथं काय झालं हे सामान्य ज्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला त्यांच्यासमोर तुम्ही ते मांडलं नाही. म्हणजे जे कोणी असं म्हणलं असेल शिष्टमंडळामध्ये गेलं नाही किंवा गेलं नाही, प्रोसिजर असते. आम्ही साधारणतः 10, 11, 12, 13 लोकांची नावं तिथे दिली. त्यांना सगळ्याला सांगितलं की तुम्ही आपल्याला जायचंय, आपले आधार कार्ड लागणार आहे जेणेकरून आपली पास बनवावं लागतील. तर ते म्हणजे अजून पासच बनलं नाही म्हणजे मग काय आमचा ती बनवून अपमान करता का? तशा गोष्टी नाही का. आपण तिथं चालावं, तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला आत घेतलं नाही तर मी आत जाणार नाही. या गोष्टीवर काही लोकांना आता मला इथली काय परिस्थिती माहीत नव्हती. कारण अधिवेशनातल्या गोष्टी अतिशय कडक असतात, आम्ही स्वतः पाहिलं तिथं. म्हणून आता गैरसमजातून असं एका कदाचित चीज झाला असावं. पण आपला फार मोठा जो काही विषय नाही आहे. जे कोणी आले होते ज्यांचे नाव सुद्धा नव्हते अशांच्या त्याच्यानंतर 2 जणांचे नाव, 2 जण आले नाही, दोघांच्या नावाच्या वेगळ्या पास आम्ही तिथे बनवून घेतल्या. पण आता शासनाची प्रोसिजर आधार कार्ड पाहिजे आणि तुम्ही आधार कार्ड नाही म्हणल्याच्या नंतर मग मी पण असतो. ते काल खासदार काळे साहेबांनी कलेक्टर साहेबाला सांगितलं होतं ते करा. कलेक्टर साहेबांनी काही फोन वगैरे केलं तुम्हाला? काय आजपर्यंत जिल्हाधिकारी साहेबांनी कुठल्याही प्रकारचा फोन केला नाही ना ते इथं आले. दुसऱ्या यंत्रणांनी कुठल्या? SDM साहेब श्रीमंत हरकळ आले होते, छायाताई पवार तहसीलदार त्या आल्या होत्या. शासनाचा अजून तरी जिल्हाधिकारी साहेब तर अजून तरी आले काही मुंबईवरनं राज्य सरकारमधनं काही फोन वगैरे काही? अजून तर काही तिथून नाही. पालकमंत्र्याचं आणि माझं सुनील अरगड यांनी बोलणं करून गेलं होतं. 15 ऑगस्टच्या नंतर लाडकी बहीण त्या कार्यक्रमाला आली होती. त्यावेळेस मी पालकमंत्र्याला बोललो, पण पालकमंत्री मला म्हणले तुम्ही 2-2 महिन्याला उपोषणाला बसणार आणि मी तेच उपोषण सोडायला येऊ का? मी म्हणलं त्यांना 8 महिने झाले साहेब, तुम्ही 2 महिने सोबत येऊन जे काही आहे आपलं ते सांगणं गरजेचं आहे. आता पालकमंत्री आले नाहीत. 2 दिवसानंतर पाणी सोडणार का तुम्ही? 2 दिवसाच्या नंतर
आज आमचा बऱ्यापैकी काही मंडळी यायला लागली बाहेर गावातून. तिथून आल्याच्या नंतर आमचा निर्णय होईल आणि 2 दिवसानंतर सरकार आपल्याशी दुजाभाव करतं का? कारण एका विशिष्ट समुदायाला, एका विशिष्ट समाजासाठी सरकारचे सगळे यंत्रणा कामाला लागते आणि आपल्याकडे जिल्हा प्रशासनसुद्धा बघत नाही, दुर्लक्ष केलं जातं. यावर काय सांगा? आपण जे विचारलं की तो गोष्ट नक्की सरकार दुजाभाव करतं. कारण इथं सगळं संख्येचं गणित आहे. आमची संख्या छोटी आहे आणि संख्या छोटी असून ज्यांना आम्हाला विचारायला पाहिजे त्यांच्याच सोबत आम्ही आहे. म्हणून यदा कदाचित त्यांना असं वाटत असेल की यांच्याकडं नाही जरी गेलं तरी चालेल, म्हणून शासन तर 100% दुजाभाव करतेच. याचा परिणाम लोकसभेमध्ये तर दाखवलं समजा समाजाने, तर पुढं काही आहे का विधानसभेमध्ये पण? आता तुमचं काही आज लोकांची मानसिकता अशी झालेली आहे, सरकार आम्हाला शब्द दिलेला आहे, तो शब्द सरकारनं जर धोका दिला तर समाज धक्का द्यायला दिल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट नक्की आहे. राहुल, हे प्रश्न तुझा नाही आज कसं